शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थान नागपुर में फॉरेंसिक साइंस सोसाइटी का उद्घाटन कार्यक्रम आयोजित किया गया। इस समारोह के मुख्य अतिथि डॉक्टर अशोक कुमार बागुल रहे। कार्यक्रम की अध्यक्षता डॉक्टर संजय ठाकरे, संचालक शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्था नागपुर, इनके द्वारा की गई। इस अवसर पर संस्था के फॉरेंसिक साइंस सोसाइटी के माध्यम से विद्यार्थियों को शैक्षणिक, सामाजिक एवं शोध कार्यों में सक्रिय भागीदारी का अवसर प्रदान किया गया। कार्यक्रम की अध्यक्षता डॉक्टर संजय ठाकरे, संचालक शासकीय न्याय सहाय विज्ञान संस्था नागपुर करेंगे। इस अवसर पर संस्था के फॉरेंसिक साइंस सोसाइटी के माध्यम से विद्यार्थियों को शैक्षणिक, सामाजिक एवं शोध कार्यों में सक्रिय भागीदारी का अवसर प्रदान किया जाएगा। उद्घाटन समारोह का आयोजन श्री हनुमंत बाबूराज, सहायक संचालक न्याय सहाय विज्ञान के मार्गदर्शन में किया जाएगा। संस्था का उद्देश्य विद्यार्थियों में वैज्ञानिक दृष्टिकोण विकसित करना और समाज में फॉरेंसिक विज्ञान के महत्व को प्रोत्साहन देना है। आज आपण न्याय सहायक विज्ञान सोसायटी, विद्यार्थ्यांची जी सोसायटी आहे त्याचं आपलं अधिक विद्यार्थी परिषद, न्याय सहायक विज्ञान संस्थेची विद्यार्थ्यांची एक सोसायटी म्हणून विद्यार्थी काउन्सिलचं उद्घाटन आपण करतो आहे। डॉक्टर अशोक बागुल सर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी ज्ञान घेऊ नये, तर त्यासोबत या संस्थेच्या विकासामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग व्हावा, या दृष्टीने या दोन्ही सोसायटीचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे। जैसा कि हम सब लोग जानते हैं, आज हम यहाँ पे इंस्टीट्यूट ऑफ फॉरेंसिक साइंस, ये बहुत ही इम्पोर्टेंट इंस्टीट्यूट है जो कि बच्चों को प्रोफेशनल और वोकेशनल ट्रेनिंग देता है, सो दैट देयर नॉलेज, देयर एक्सपीरियंस, देयर एक्सपर्टीज, देयर स्किल शैल नॉट बी रिस्ट्रिक्टेड ओनली टू बुकिश और theoretical knowledge, but immediately after completion of their degrees or educational this thing, they are eligible for getting better career options. So Director Dr. Thakre sir and Bambude sir and his entire team, they are doing wonderfully well. As we all know, this is an institute in entire Vidarbha which is imparting skill education. It is one of its kind institution which was formed in 2011, and till now not less than 700 to 800 students have passed out after taking various degrees and diplomas here, and they are posted at better places. तो आज ये इनका एक स्टूडेंट्स काउंसिल फॉर फॉरेंसिक सोसाइटी एक बहुत ही अच्छा उपक्रम है जिसके इनॉग्रेशन के लिए हम यहाँ पे आए हैं। इन लोगों का जो होता है उद्देश्य, वो बच्चों का मल्टी फॅसेटेड पर्सनॅलिटी बनाना, सर्वांगीण विकसित व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणू शकतो असं बनवण्याचा यांचा प्रयत्न असतो। त्यासाठी ऑफिस वर्क आणि फील्ड वर्क याचा उत्कृष्ट समन्वय डॉक्टर ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली यांची सर्व टीम करत असते, जेणेकरून विद्यार्थ्यांना आयुष्यातले उतार चढाव, अप्स अँड डाऊन्स, पॉझिटिव्ह, निगेटिव्ज हे ते चांगल्या पद्धतीने फेस करू शकतील आणि एक सुजाण, जबाबदार नागरिक बनू शकतील। त्यांना शुभेच्छा। ह्या सोसायटी मार्फत आज आमच्या सोसायटीची इनॉग्रेशन आहे। या सोसायटी मार्फत आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रॅक्टिकल ओरिएंटेड कसं काम करायचं याच्यावरती आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहोत। आणि ते इथं पुस्तकी ज्ञान त्यांना बऱ्यापैकी आम्ही देतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त जे ॲक्च्युअल गुन्हे घडतात सोसायटीमध्ये, त्या गुन्ह्यांना ॲक्च्युअली कसं आपण तपास करायचा, आम्ही तिथं एक क्राईम सीन बनवलेली आहे। त्या क्राईम सीनच्या माध्यमातून आम्हाला हे सांगायचं असतं की असा जर गुन्हा झाला तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे आपण गुन्हे तपास करायचा, कशा प्रकारचे आपण एव्हिडन्सेस गोळा करायचे, कोणते एव्हिडन्स महत्त्वाचे आहे ज्याच्यामुळे आपला जो कन्व्हिक्शन रेट आहे, कारण सध्या आपला कन्व्हिक्शन रेट आहे तो खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू अदर कंट्रीज। तर जर आपल्याला कन्व्हिक्शन रेट वाढवायचं असेल तर अशा प्रकारचे सोसायटी स्थापन करणं गरजेचं आहे। आणि आमचा मूळ उद्देशच तो आहे की विद्यार्थ्यांना ट्रेन करून जो कन्व्हिक्शन रेट आहे तो कन्व्हिक्शन रेट वाढवण्यात यावा। धन्यवाद।